बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 15 मेच्या भागात बघा, देवीने पुन्हा एकदा राजाला खूप मोठा संकेत दिला आहे की त्याची आणि अवनीचीच जोडी लागणार आहे. कारण होतं असं की आज 2 दिवसाचा पगार देऊन महेश राजाला कामावरून काढून टाकतो. राजा अवनीची शेवटची भेट होते आणि अवनीला शेवटचं पाहून राजा आता जाणारच असतो. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. स्वतः चंद्रकांत राजाला आपल्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून त्याच्या गावाकडे घेऊन जातो आणि त्यावेळेला आता अवनीचं लग्न विमानसोबत होणार नाही याची जबाबदारी स्वतः राजाने उचलले. अवनीला तसा शब्दही दिला आहे की विमानसोबतचं लग्न तो मोडूनच दाखवेल आणि त्याचं नावही येणार नाही आहे. त्यातच आपल्या पाण्यादाची मस्त सेटिंग लागली आहे. आता कोण आहे ती मुलगी ते तुम्हाला कळणारच आहे. सोबतच आता राजा असं काय करेल की विमान आणि अवनीचं लग्न मोडेल. बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, अहो भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा ना. अहो तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. राजाने मस्त हवेत असे हात फैलावलेले असतात आणि तो दिवसाढवळ्या एक स्वप्न पाहतो. एक सुंदर असं स्वप्न की ज्यामध्ये अवनी परत त्याच्याकडे धावत येते आणि येते पण ती त्याला घट्ट मिठी मारते आणि राजा तिच्या मिठीत सुखावतो. पण काय करणार, ते एक स्वप्नच राहतं. कारण अवनी अचानक चुटकी वाजवून त्याला जेव्हा बाणावर आणते ना, तेव्हा मात्र तसं काही प्रत्यक्षात घडलेलंच नसतं. अवनीला खरं तर राजाला असं बघून हसूही येतं. त्याचा चांगलाच पुतळा झालेला असतो. अवनी त्याला काम सोपवते की हे बघ, मी फोटोज काढून येते, तोपर्यंत हे आधार कार्ड आणि हे पॅन कार्ड याचे ना झेरॉक्स काढून घेऊन ये. अवनी निघून जाताच त्याच्यावरचा फोटो पाहून राजा तिच्यावर फिदा होतो. आधार कार्डवरती कोण इतकं भारी दिसू शकतं. आता काही वेळानंतर ते दोघेही घरी आलेले असतात. राजा मस्त गाडी पुसत असताना त्या गाडीशी बोलत असतो की 3 तिघाडा काम सवारा. आपल्यामध्ये ना अजिबात काय नाही येणार. आता विमानला तर येऊच देत नसतो मी. मस्त आपण तिघेचा, कारण या गाडीत फक्त तीच बसणार. इतक्यात महेश येतो आणि तो विचारतो की काय करतोयस. राजा सांगतो की काय नाही साहेब, गाडी पुसत होतो. महेश विचारतो की तुझ्या कानामध्ये हेडफोन्स वगैरे इयरबड काय आहे का, कुणाशी बोलतोयस का तू. राजा सांगतो की नाही. महेश विचारतो की मग तू काय गाडीसोबत बोलत होतास. राजा सांगतो की हो. काय साहेब, आपण जर गाडीसोबत गप्पा मारल्या ना की मग ती पण आपल्यावरती प्रेम करते, म्हणजे मध्येच असं काम वगैरे काढत नाही ना. त्यावर महेश त्याला म्हणतो की येडाय का रे जरा तू. बरं ते जाऊ देत, हे घे तुझं 2 दिवसाचा पगार. राजा घाबरतो आणि विचारतो की काय झालं साहेब, माझ्या हातून काय मिस्टेक वगैरे झाली काय. महेश सांगतो की तसं नाही आहे, आता आम्ही आमच्या गावाकडे जातोय ना, तर मग तू टेम्पररी ड्रायव्हर होतास ना, विसरला आहेस का तू. तेव्हा राजा म्हणतो की पण साहेब, तुम्हाला गावाकडे ड्रायव्हरची गरज असेल तर. महेश सांगतो की नाही, काय आहे आमच्याकडे ना तिथे भरपूर ड्रायव्हर आहेत. राजा त्याला गळ घालतो की साहेब, अहो मी तुमच्यासाठी तिथलं एक महत्त्वाचं काम सोडलं. महेश त्याचे एक्स्ट्राचे पैसे देतो. हे घे 3 दिवसाचा पगार. तू 2च दिवस कामावरती होता, पण मी 3 दिवसाचा पगार देतोय. एक काम कर, आता अवनी मॅडमच्या रूममध्ये जा आणि तिथून त्यांच्या बॅगा उचलून आणायची आणि ती समोरची गाडी दिसते ना त्याच्यामध्ये ठेवायचं. ती आमची गाडी आहे, आम्ही घेऊन जातोय. आता राजाला इतका मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता अवनीला त्याला बघायला मिळणार नसतं ना. राजा घरात आलो आणि त्यानंतर बघतो तर समोर विमान जिम करत असतो, व्यायाम करत असतो. आणि त्याला पाहताच राजाच्या मनात काय विचार येतो माहिती आहे, सोडक्या विमान तर चिमण्या जीवाला याच्यासोबत संसार करावा लागणार आहे, या बैलासोबत. देवी अवघड आहे बाबा तिचं. राजाचं लक्ष जातं. विमान त्याला ओरडतो की काय बघतोयस रे. तो सांगतो की काय नाही साहेब. आणि त्यानंतर ना आता विमानला वेटलिफ्टिंग करायचं असतं. मग तेव्हा तो राजाची मदत मागतो आणि त्याचा अपमानही करतो की तुमच्यासारख्या लोकांचं काय, तुम्हाला तर सहज पोती उचलतात ना तुम्ही, तेवढंच जमतो तुम्हाला. आता राजाला ना याची खोड मोडायची असते. मग काय झालं, आता थोडा वेळ तो वेटलिफ्टिंग करतो राजाच्या मदतीने आणि त्यानंतर उठून तो प्रोटीन शेक घेत असतो. तेव्हाच राजा त्याची खोड मोडण्यासाठी एक्स्ट्राचं वेट लावतो तिथे, आणि तेही विवानच्या नकळत.
कारण राजाला विवानची चांगली चाक चिरवायची असते. आणि जेव्हा तो विवान राजाला सांगतो की चल आता परत एकदा आपण करूयात, असे 3 सेट करायचे आहेत आपल्याला. आणि जेव्हा विवान वेट लिफ्टिंग करायला घेतो, मुद्दामच राजा ते वजन त्याच्या अंगावर सोडतो आणि सांगतो की साहेब मला जावं लागेल, महेश सरांनी अवनी मॅडमच्या बॅगा सांगितल्यात ना ठेवायला. आणि तो ना पायऱ्यांवरती जातो आणि या विवानची झालेली फजिती बघून त्याला जाम मजा येते. राजा अवनीच्या रूममध्ये येतो, पाहतो तर अवनी आता ती बॅग पॅक करायला घेते. पण काही केल्या त्या बॅगमध्ये वजन इतकं भरलेलं असतं ना, तिने कपडे वगैरे, की ती बॅग तिला लागतच नसते. राजा येतो आणि अवनीला पाहताच त्याच्या मनात खळबळ चालू होते. तो विचार करतो की आता तुम्ही पण मला सोडून जाताय, ही आपली शेवटची भेट ठरणार आहे. अवनी त्याला बघते आणि विचारते की काय रे? तेव्हा राजा सांगतो की काही नाही, ते महेश सरांनी बॅगा नेऊन ठेवायला सांगितलेत ना गाडीत. अवनी त्याला विचारते की काय रे, तुला नॉक करून येता येत नाही का रे? राजा सांगतो की नाही सॉरी, ते माझ्या लक्षातच नाही आलं ना, आमच्या घरी असं कोणी नॉक करून जात नाही ना, असं एकदमच जातात. तेव्हा अवनी विचारते की काय तुझ्या घरी आई बहीण वहिनी कोणीच नाही आहे का? मनातच तो याची खंत व्यक्त करतो की नाही ना, आमच्या घराला बाईचा आशीर्वादच नाही आहे. अवनी त्याला विचारते की काय हे असं बघत काय उभं आहेस? तेव्हा राजा म्हणतो की हो, ते तुम्हाला बॅग लागत नाही आहे ना, थांबा 1 मिनिट. आणि राजा ती बॅग पॅक करायला घेतो. तेव्हा अवनी त्याला सांगते की जरा हळू, फुटेल ती. राजा सांगतो की अहो नाही मॅडम, आता ते बंद करायचं तर हे करावंच लागेल. आणि तो तिची बॅग पॅक करतो आणि जाण्यापूर्वी अवनीकडे वळून पाहतो. अवनीला तो म्हणतो की बाई आता तुम्हाला बघायला नाही ना मिळणार. अवनी विचारते की तुला का मला बघायचं आहे? तेव्हा राजा पटकन शब्दांची सारवासारव करतो की तुम्हाला म्हणजे तुम्हा सगळ्यांना. अवनीचं लक्षही नसतं आणि अवनी जेव्हा राजाला बघते तेव्हा त्याला तिथून जायला सांगते. राजाची पावलं तिथेच अडखळतात. एकटक अवनीकडे पाहत असतो तो आणि इतक्यातच येते स्वाती. स्वाती त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघते, कारण राजाची नजर अवनीवरून हटतच नाही, ते तिला प्रत्यक्षात दिसतं. आता स्वाती त्याला टोकते की काय? तेव्हा राजा पटकन बहाणा करतो की अहो मॅडम, मी तुम्हालाच शोधत होतो. काय आहेत, यांच्या बॅगा पॅक करून घेऊन चाललो आहे ना, तर मग तुमच्या काही असतील तर त्या. तेव्हा स्वाती सांगते की काही नाही, या ज्या आहेत ना त्या आम्ही आणतो, तू जा घेऊन खाली. तेव्हा राजा तेथून निघून जातो. स्वाती विचारते की हा काय करत होता? अवनी सांगते की काही नाही, बॅगा घ्यायला आला होता. स्वाती विचारते की चालायचं ना? तेव्हा अवनी तोंड पाडून म्हणते मला तर इथं यायचंच नव्हतं. आता चंद्रकांत महेश दोघेही बोलत आलेले असतात. राजाने पटापट बॅगा आणलेल्या असतात आणि तो पुढच्या गाडीमध्ये सांगितल्यानुसार त्या बॅगाही ठेवून देतो. तेव्हा आता सगळी तयारी चालू केलेली असते. चंद्रकांतने महेशला एक जबाबदारी दिलेली असते की हे बघ, रजिस्टर जरी लग्न करत असतो आपण तरी आपले काही नातेवाईक बोलवायला लागतील आणि शिवाय विवानचे काही मित्रही येतील, तर त्यांच्या राहण्याची सोय आपल्याला करावी लागेल. त्यामुळे हॉटेलचा 10 रूम तू बुक करून ठेव. इतक्यातच राजा येतो. महेश त्याला विचारतो की काय रे, ठेवले का बॅगा गाडीत? तेव्हा राजा सांगतो की हो ठेवले साहेब. आणि तो त्याच्याकडून गाडीची चावीही काढून घेतो. पण इथे अनपेक्षित असं काहीसं घडतं, कारण अचानकच चंद्रकांत जाणाऱ्या राजाला थांबवतो आणि तो त्याला आणखीन एक जबाबदारी सोपवतो की थांब, तू पण चला आमच्यासोबत गावाकडे 1-2 दिवस. महेश विचारतो की बाबा पण हा कशासाठी? तेव्हा चंद्रकांत सांगतो की काय आहे, ड्रायव्हर जरी असले ना तरी 1-2 असलेले बरे पडतील. राजाला म्हणतो की मी ना तुझ्या मालकाशी बोलून घेतो. तेव्हा राजा सांगतो की नाही नाही साहेब, काय आहे, मी राजा आहे, माझ्या मनाचा मालक आहे, तुमचं प्रपोजल मान्य आहे. गाडी चालवायची आहे का? चंद्रकांत विचारतो की मग काही इथून आम्ही तिथं मी गाडी चालवून यायचं आहे? तेव्हा तो सांगतो की नाही नाही साहेब, चालवतो ना, मी चालवतो. आता महेशला चंद्रकांत पुन्हा राजाला गाडीची चावी सोपवायला देतो. राजा इतका खुश असतो, गाडी पुसता पुसता त्याचं लक्ष आता समोर देवीकडे जातं आणि तो लगेच म्हणतो की वा, आता मॅडमसोबत ना परत वेळ घालवता येईल, नाही म्हणजे मला बघता येईल ना. पण नाही 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 नाही, इतक्या लगे मी बोलत नसतो हा तुझ्याशी चांगलं. माझा यशादा इतका चांगला आहे, त्याचं लग्न मोडलं असतो आणि मॅडम इतक्या चांगल्या आहेत तर त्यांचं लग्न कोणाशी
तर त्या सोंडक्या पैलवानाशी अजिबात आवडलं नाही आहे मला हे सगळं. अगं उलट त्यांना कसा सुंदर असा साजेचा देखणा पोरगा दे ना. मी ना अजिबात बोलत नसतो हा तुझ्याशी. त्याची बडबड चालू असते आणि महेश येतो तिथे. महेश विचारतो की काय रे, एकटाच काय बडबडतोय, सकाळपासून बघतोय मी. त्यावर राजा सांगतो की काय नाही साहेब, अहो ते गाडीसोबत बोलायची सवय आहे ना मला, भारी आहे तुमची गाडी. महेश म्हणतो की आता माझ्याशी बोलतोयस, बाबासमोर असं काही वागू नकोस, नाहीतर काढून टाकतील ते. डेंजर आहेत हां माझे बाबा. पण इकडे बघा प्रेक्षकांनो, नाही म्हणजे आता पाण्यादाची सेटिंग लागली आहे म्हणावी लागेल. कारण आता तो त्याच्यासोबतचा कामगार आहे ना संभा, त्याला ओरडत असतो की चल ना कामं कर ना पटापट, लंच टाईम झाला आहे माझा. तो एका मुलीवरून पाण्याला चिडवतो की हां तुमचा डाव यायची वेळ झाली ना. पाण्या त्याला खवळतो की डाव वगैरे काही नाही आहे, माझा डाव नाही ते. आणि इतक्यातच ती मुलगी समोरून इतकी फास्ट स्कूटी घेऊन आलेली असते की पाण्या डायरेक्ट गाडीवरतीच चढून बसतो आणि तिच्यावरती ओरडतो की येडे काय का तू, तुला काय गाडी बी चालवायला येत नाही का नीट. आता ती स्वतःहून पाण्याची माफी मागते, कारण पाण्यावरती फुलटू लट्टू आहे ना ती, की सॉरी. त्यानंतर हेल्मेट काढून ती संभ्याच्या हातात फेकते आणि मस्त हवेत केस उडवत असते. पाण्यावरती लाईन मारते ती. मुद्दामच सांगते की माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे, तेवढं बघा ना. संभा तिला चिडवतो की काय हो मॅडम, आमच्या पाण्यादानं एक काम केलं गाडीचं तर 4-4 महिने गाडी इकडे येत नसते, तुमची कायला सारखी येते हो. तेव्हा ती पण म्हणते की काय माहिती काय आहे, गाडी सारखं इकडेच वळते ना. पण पाण्याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आता समोरून इतकी छान मुलगी चालून आले आणि हा बघा किती भाव खातोय. जाऊन खुर्चीवरती बसतो रुबाबात आणि तो म्हणतो की संभ्याला सांग गाडी नीट करायला, संभ्या करेल. तेव्हा ती हट्ट धरून बसते की मेकॅनिक कोण आहे, गाडी मेकॅनिकलीच नीट करायची, नोकरीवर राहायचं आहे ना की मालकाला सांगू. आता ती दमदाटी करते पाण्यावरती. पाण्याचे हातही दगडाखाली अडकतात, कारण नोकरी वाचवायची तर काम तर करावं लागेल ना बाबा. त्यानंतर मस्त ती आता स्कूटरवरनं उतरते आणि समोरच्या गाडीवरती जाऊन बसते, तीही रुबाबात. आणि डोळ्याने खानाखुणा करून पाण्याला ती गाडीकडे बोलवते. पाण्या रागाच्या भरात उठतो, पानं घेतो आणि त्यानंतर गाडीचा ब्रेक फेल झाला आहे ते बघत असतो. तरीही ती मुलगी पाण्यावरती इतकी लाईन मारत असते ना की ती नाही पुन्हा पाण्या स्वतःच लाजायला लागतो. आता या मुलीचं नाव पायल आहे. ती एकटक पाण्याकडे बघत असते. इतक्यात चहावाला येतो आणि संभा आणि पायालाही चहा देतो. आता तो स्वतःहून पाण्याच विचारतो की साहेब तुम्हाला देऊ का चहा. त्यावर लगेचच पाण्या त्याच्यावरती इतका चिडतो ना, तुझ्या काय डोक्यात फरक पडेल आहे का रे हां. तो चहावाला सांगतो की नाही म्हणजे साहेब, हे रोजचं तुमचं गिऱ्हाईक आहे ना, म्हणून दिला स्पेशल चहा, तुम्हाला बी देऊ का. पाण्या त्याला तिथून हाकलवून देतो, चल निघ इथनं. आता तो चहावाला तिथून निघून जातो. चिडचिड करतो की माझी आणि हिची काही ओळख नाही आहे. पायल त्याच्याशी फ्लर्ट करते की मग वाढवा की ओळख, नाही म्हणजे या चहाच्या बदल्यात रोज एक स्पेशल डबा आणून देईन मी तुम्हाला. पाण्या तिच्यावरती चिडतो की झालं तुझं काम, निघ इथून. ती पाण्याच्या समोर गाडीवरून उडी मारते. किती पैसे झाले. पाण्या सांगतो की ठेव तुझ्याकडेच आणि चिडून ते तू निघून जाणार. तर पायल त्याला विचारते की पानू लिफ्ट देऊ तुला. तेव्हा पाण्या तिला ताकीद देतो की मला पानू म्हणायचं नाही, की तू काहीच म्हणू नकोस का. आणि तो चिडचिड करून निघून जातो. पायल मनातच विचार करते की कधी ना कधीतरी होतील ना तू माझा जानू. इकडे काही केल्या अण्णांची दारूच थांबत नसते. तेव्हा यशोदा त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतो. आधी तर तो ग्लास बाजूला टाकतो आणि मग अण्णांना जेवायला सांगतो. अण्णा चिडचिड करत असतात की कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती कधी बी सहन होत नाही. तेव्हा यशोदा सांगतो की अण्णा जाऊ दे ना राव तो विषय, तुम्ही ना माझ्या लग्नाचा विषयच काढत जाऊ नका. अण्णा चिडचिड करतात की माझ्या पोराचं लग्न होणार म्हणजे होणार. यशोदा सांगतो की अण्णा मला माझ्या लग्नाचं टेन्शन नाही आहे, काय आहे या लग्नावरनं हाणामाऱ्या होतात ना त्याचं जास्त टेन्शन आहे, त्यामुळे लगीन करायची बी इच्छा नाही आहे. त्यावर अण्णा त्याला रागवतात की माझ्या पोराचं लग्न होणार, या घराला तांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार, बाईचे पाय लागणार आणि त्या दिवशी
मी काय करेन? गाव जेवण घालेन. काय? गाव जेवण. यशोदाला आता त्यांच्याशी वाद घालायचा नसतो, म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, बसा. यशोदा सांगतो की आधी जेवून घ्या, गाव जेवणाचं आपण नंतर बघू. इतक्यात यशाला राजाचा फोन येतो. तेव्हा यशोदा विचारतो की काय रे, उद्या येतोस ना घरी? राजा सांगतो की नाही, आता लग्न करूनच घरी येणार आहे. यशोदा थोडा वेळ हक्काबक्का होतो की काय, तू कधी? तेव्हा राजा हसून सांगतो की दादा, अरे इथं एका पार्टीचं लग्न आहे, तेवढं आटोपर्यंत येणार आहे. तेव्हा यशोदा मग तू असं होय, मला वाटलं. मला राजा म्हणतो की हां, तुला वाटलं ना ते तसंच होऊ देत. मी ना देवीकडे चाकडं घालणार आहे माझ्या लग्नासाठी. समोरून अवनी चालत येताना दिसते आणि राजा यशाशी बोलणंच थांबवतो. मी तुला नंतर फोन करतो असं सांगून फोन ठेवून देतो. अवनी गाडीजवळ येते. राजा तिच्यासाठी दरवाजा उघडतो. अवनी बसते, तिच्यासोबत स्वातीही बसते. आता चंद्रकांत, महेश दोघेही विवांचा निरोप घेत असतात. तेव्हा राजाची इतकी चिडचिड होते. तो विचार करतो मनात की तुमच्यापेक्षा ना आमचे रॉकी द फादर परवडले. एवढी सोन्यासारखी पोरगी तुमची गाडीत बारीक तोंड करून बसले आणि तुम्ही काय त्या विमानसोबत टाईमपास करून राहिले. अहो सोडा ना ते, अरे भंगार आहे ते. राजा पटकन जाऊन चंद्रकांतसाठी दरवाजा उघडतो. महेश, चंद्रकांत आता गाडीत बसतात आणि गाडी सुरू करण्यापूर्वी राजा एकदा समोरच्या आरशात अवनीचा चेहरा निहाळतो आणि त्याला इतकं वाईट वाटत असतं, कारण तिच्या चेहऱ्यावरती काही केलं असंच नाही आहे. आणि प्रेक्षकांनो, इतका छान सुंदर भाग इथेच संपला आहे. आणि पुढे बघा, राजा स्वतःहून अवनीला विचारतो की तुम्हाला त्या सोडक्या विमानासोबत लग्न करायचं नाही आहे, ही गोष्ट फक्त एकदा कळू देत मला. तुमचं बी आणि माझं बी नाव येणार नाही आणि हे लग्न बी होणार नाही. तेव्हा अवनी घाबरते की बाबांना कळलं ना तर दी एंड करतील तुझा. तेव्हा राजा म्हणतो की मॅडम, तुम्ही ना घाबरूच नका. काय आहे, आता हा राजाच वाचवणार त्या सोडक्या विमानाचा बाजा. म्हणजे पुढे ट्विस्ट खूप इंटरेस्टिंग राहणार आहेत प्रेक्षकांनो. आता 2 दिवसात अवनीचं लग्न स्वतः राजा मोडणार आहे. पण ते कसं पाहणार आहोत, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. पुढील भाग पाहणार